बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव सराई इथले अग्निवीर शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना आत्तापर्यंत 1,10,00,000 रुपये मिळाले आहेत. यात विम्याचे 48 लाख रुपये, केंद्र सरकारकडून 50 लाख रुपये आणि राज्य सरकारकडून 10 लाख रुपये तसंच इतर निधीचा समावेश आहे. अक्षय गवते यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी ही माहिती दिली आहे. अक्षय गवते सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना तिथे त्याला वीरमरण आले. तिथून त्याला बुलढाणा पिंपळगाव सराई त्याच्या गावी नेण्यात आले. तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या अंगून आम्हाला विमा कंपनीकडून 28 लाख रुपयाची पॉलिसी मिळाली. तसंच सरकारच्या अंगून एक वेळेस 50 लाख रुपये मिळाले. महाराष्ट्र सरकारच्या अंगून 10 लाख रुपयाची मदत मिळाली. एकूण 1,10,00,000 रुपये आम्हाला सरकारच्या अंगून मिळाले. अग्निवीर अक्षय गवते यांचं सियाचीन येथे कर्तव्य बजावताना 21 ऑक्टोबर 2023ला वीरमरण आलं होतं. त्यांच्यावर पिंपळगाव सराई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत करण्यात आली. संसदेमध्ये राहुल गांधी यांनी इतर भारतीय जवान आणि अग्निवीर जवानांमध्ये भेदभाव होत आहे, शहीद जवानाला निवृत्तीवेतन किंवा शहीदाचा दर्जा दिला जात नाही असा आरोप केला होता. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता.